यवतमाळ शहरातील विविध भागातून चोरी गेलेली दुचाकी वाहनं नागपुरात विक्री करण्याच्या उद्देशाने गेलेल्या एका चोरट्याला लोहारा पोलिसांनी अटक केली। तसंच त्याच्याकडून 3 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या। अक्षय उर्फ हिमेश जैन राहणार वडगाव यवतमाळ असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। लोहारा पोलिसांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की एक संशयित इसम यवतमाळमध्ये चोरीची दुचाकी वाहनं विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे। या माहितीची खात्री करून पोलिसांनी सापळा रचला तेव्हा आरोपी वाहन विक्री करता नागपूर इथं गेल्याचं सांगण्यात आलं। त्यानुसार लोहारा पोलीस ठाण्याचं एक पथक तत्काळ नागपूरला रवाना झालं। नागपूर इथं आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर आरोपीला लोहारा पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली। सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तर दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं चोरीची कबुली दिली। त्यानं लोहारा पोलीस ठाण्याअंतर्गत 2 दुचाकी आणि यवतमाळ येथील शासकीय दवाखान्याजवळून एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरल्याची कबुली दिली। त्यानंतर चोरट्यानं लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून 3 गाड्या जप्त करण्यात आल्या।